1983 सालापासून स्वर्गीय आर. आर. आबांचा कार्यकर्ता आहे. 1986 साली मी सावळज ग्रामपंचायतीचा सदस्य होतो. 1987 सालापासून 1985 सालाला आर. आर. आबांना तिकीट डावललं. त्यावेळेपासून आमच्या पूर्व भागानं आर. आर. आबांच्या रूपी पूर्व भागात आमदार झाला पाहिजे म्हणून स्वप्न बघितलं होतं. त्यावेळेपासून ते आज तागायत मी आर. आर. आबांच्या सोबतच काम केलं. आर. आर. आबांचं दुःखद निधन झाल्यानंतर आदरणीय वहिनी आपल्या आमदार सुमनताई वहिनी यांच्याही बरोबर 10 वर्ष आम्ही काम केलं. पण काही आबांच्या निधनानंतर आबांच्या रक्ताच्या वारसदारांच्याकडून आबांच्या विचाराच्या वारसदारांच्यावर अन्याय झाल्याची भावना सततची आमच्या सर्व कार्यकर्त्यांची होऊ लागली. आबांच्या निधनानंतर आमच्यावर जुन्या ज्येष्ठावंत आबांचे जे कार्यकर्ते आम्ही सगळे होतो त्याच्यावर काही आमदारांच्या नातेवाईकांनी म्हणा किंवा जवळच्या कार्यकर्त्यांनी जुने निष्ठावंत कार्यकर्ते डावलण्याचा प्रयत्न या तालुक्यामध्ये चालू झाला. त्यामुळे विकास कामांच्यावर पण परिणाम होऊ लागला. आणि नवीन आर. आर. आबांनी नेहमी बेरजेचं राजकारण केलं, पण आर. आर. आबांनी बेरजेचं राजकारण करत असताना नवीन लोकांना संधी तर दिलीच, पण जुन्या लोकांची साथ कधी सोडली नाही. जुन्या लोकांचा आदर कधी कमी करून दिला नाही. पण अलीकडच्या काळामध्ये ह्या 5-10 वर्षामध्ये नेमकं आर. आर. आबांच्या कुटुंबातून आमदारकीचं जे बॅकडोर म्हणून किंवा मागून जे आमदारकीचे चालवण्याचा प्रयत्न केला त्या लोकांनी आमच्या जुन्या कार्यकर्त्यावर अन्याय केला. विशेषतः सावळज पूर्व भागाला आर. आर. आबांच्या रूपानं पाण्यासाठी आर. आर. आबांनी खूप सातत्यानं लढा दिला. आर. आर. आबांचं प्रयत्न होतं तासगाव तालुक्यातील पूर्व भागाला पाणी देण्याचं. त्यांनी सतत काम पण केलं. पण त्यानंतर आर. आर. आबांच्या निधनानंतर कुठलेही पाण्याच्या कामाला गती मिळाली नाही. विशेषतः सावळज पूर्व भागातले 8-9 गावांचा समावेश कुठल्याच योजनेत झालेली नाहीत. शेवटपर्यंत राजकारण केलं गेलं आणि पाण्यापासून आमचा भाग वंचित राहिला. बऱ्याच वेळेला दोन्ही गटाकडून, मी असं म्हणत नाही की एका गटाकडून, मग दोन्ही गटाकडून पाण्यासाठी नेहमी आम्हाला प्रबोधन दाखवण्यात आली. पण 2022-23ला द्राक्षबागा खूप अडचणीत असताना आमच्या काही भागातील लोक, मला वाटते पूर्व भागातले लोक, संजय काका खासदार असताना संजय काकांच्याकडं मागणी करायला गेले असता काकांनी काही स्वतःची ताकद वापरून तासगाव तालुक्यातील पूर्व भागात विशेषतः अग्रणाकडच्या नदीला पाणी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दोन्ही गटाकडून त्या श्रेयवादाची लढाई चालू झाली. लोकांची मागणी अशी होती, एक खासदार एक आमदार तालुक्यातला, याप्रमाणे ह्या जवळजवळ 10 वर्षात राजकारण झालं. तर पाणी देत असताना राजकारण न करता पूर्व भागाची 8-9 गावं तर समावेश करा. कुणी उपोषण करा, कुणी मोर्चे करा, कुणी आंदोलनं करा, यानं काही फरक पडत नव्हता. पण लोकांना अग्रणा बारमाही करायचं जे आर. आर. आबांचं स्वप्न होतं ते पूर्ण झालंच नाही. पण नंतर पाण्याचा प्रश्न वाढत गेला. ह्या 2022-23ला जर आम्हाला पाणी दिलं नसतं तर पूर्व भागातल्या द्राक्षबागा ज्या आज दिसत आहेत त्या काढाव्या लागल्या असत्या. दुसरी गोष्ट, रस्त्यांच्या अडचणी आहेत. ज्या पूर्व भागामध्ये जे मोठे हायवे झाले ते तर नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून, विशेषतः वरती भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्यांच्या माध्यमातून झाले. पण आमदार निधीतून काही कामं व्हायला पाहिजे. काही रस्ते आहेत जे सिद्धेवाडीपासून जाणारे तलावाकडे जाणारा रस्ता असेल, सिद्धेवाडीतून जुना वायपर रस्ता असेल, सावळजमधून वायपडे नवीन वायंडिंग करायचा प्रयत्न आबांनी केला होता. ते आबांच्या निधनानंतर कधीही झाले नाही. रस्त्यांचे प्रॉब्लेम चालू झाले. वैयक्तिक ग्रामपंचायतीची प्रत्येक गावामध्ये निवडणुका लागल्या गेल्या. दोन्ही आर. आर. आबांचे गट आर. आर. आबा हयात असताना आम्ही लढत होतो. आमच्या गावातले गट आपापसात लढत होते आणि निवडून आलेले आर. आर. आबांचे आणि पडलेलेही आर. आर. आबांचे, अशा पद्धतीचं राजकारण गेली 25-30 वर्ष आर. आर. आबांनी केलं होतं. पण या 2016 नंतर ज्या इलेक्शन झाल्या त्यामध्ये दोन्ही गट आर. आर. आबाचे लढले असतानासुद्धा काही लोक हाताशी धरून जुन्या लोकांचे स्वतः म्हणजे आर. आर. आबांच्या कुटुंबातूनच जुन्या गटाच्या आर. आर. आबांचेच पॅनल पाडली गेली आणि त्यातली माणसं फोडून घेऊन नवीन माणसं तयार करून जुन्या माणसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. नवीन माणसं घेण्याबद्दल आमचा म्हणजे कुठेही त्यामध्ये दुमत नाही आहे. नवीन
राजकारणात बेरीज ही झालीच पाहिजे, परंतु जुन्या नव्याची सांगड घालायला कुठंतरी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कमी पडला अशी आमची सगळ्यांची भावना झाली. आम्हाला अजितदादा पवारसाहेबांच्याकडं संजय काकांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केला की बाबा पाण्याच्या योजना वगैरे ह्या इलेक्शनमध्ये तुम्ही जर आम्हाला आश्वासनं देणार असाल तर आम्ही याचा विचार करू. माननीय अजितदादा उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर आमच्या 2-3 बैठका झाल्या. त्यांनाही आम्ही सांगितलं की आम्ही स्वर्गीय आराराबांचे निष्ठावंत कार्यकर्ते 25-30 वर्षामध्ये आम्ही कधीही कुठलीही गद्दारी किंवा पार्टीचं नुकसान होईल असं कधीही काम केलेलं नाही. पण आमचा भागाचा विकास, विशेषतः द्राक्ष बागांचं झालेलं नुकसान, यासाठी तुम्ही काय करणार, त्यावर ठोस आश्वासन तुम्ही देणार असाल तर आम्ही, लोकांची नाराजी आहे त्यामध्ये सगळ्या लोकांची चर्चा करून आम्ही विचार करू. त्यावेळेला आम्हाला अजितदादांनी आम्हाला शब्द दिला की आराराबांच्या निधनानंतर जी विकास कामाची पोकळी निर्माण झालेली आहे, आम्ही ते संजय काकाच्या आणि आमच्या माध्यमातून विकास कामासाठी आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मदत करू, हे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. ते आम्ही लोकांच्याबरोबर मांडलं, लोकांच्याबरोबर चर्चा केली. दुसरी गोष्ट, काही संस्था आम्ही उभा केलेल्या होत्या आराराबांच्या माध्यमातून. आमच्या भागामध्ये प्री कुलिंग कोल्ड स्टोरेज जवळजवळ तालुक्यामध्ये 8-9 उभा केली. ते पूर्ण क्षमतेनं चालू नव्हती, त्याच्यावर मोठा कर्जाचा डोंगर होता. आबांच्या माध्यमातून ते कर्जमुक्त झाली, पण त्या कर्जमुक्त संस्था झाल्यानंतर कोणाच्या तरी ताब्यात राहिल्या आणि त्याच्यावर जुनी माणसाकडून ज्यांनी कष्ट करून